नमस्कार, अक्कलकोट सीएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या घडामोडी। सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटक संलग्न शाखा अक्कलकोटच्या वतीने आज अक्कलकोट येथे आंदोलन करण्यात आला। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य यावेळी अक्कलकोटचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष गणेश मोरे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष हुवन्ना अमोघसिद्ध पुजारी तसेच सचिव मल्लीनाथ करवीर तसेच खजिनदार रेवणसिद्ध लोहार, कार्यकारिणी सदस्य सुनील जमादार, तुळशीराम इरवाडकर, राजकुमारी पुजारी, संजय पवार, शिवानंद जेऊरगी, मुलका शेख आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी संघटनाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाकडून वेळोवेळी शासनाने लागू केलेल्या सेवाविषयक बाबींचे प्रलंबित प्रश्नाची पूर्तता करण्याकरिता संघटनात्मक वेळोवेळी मोर्चे व धरणे उपोषण आंदोलन केल्यानंतर आजपर्यंत सदरील प्रलंबित प्रश्नाबाबत लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे आपल्या प्रशासनाकडून आश्वासन म्हणून लेखी आदेश देण्यात आलेले आहे। प्रलंबित प्रश्नाची पूर्तता करण्याकरिता प्रशासन स्तरावरून मुख्य यावेळी मल्लीनाथ इरण्णा करवीर, हुवन्ना पुजारी, चांगली झाली। साधारणपणे माझा 35 वर्षाचा चळवळीतला अनुभव असा आहे की अशी महाराष्ट्रात काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये काम करणारी माणसं दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्या मनाला वळण लागलेले असते। ते कोल्हापूर आणि त्या जिल्ह्यातून हे साहेब इकडे आलेले आहेत। जरी व्यक्तिगत त्यांचं माझं नातं नसलं तरी त्या परिसराचं नातं आहे। त्या नात्याच्या दृष्टिकोनातून मी अत्यंत आग्रहाने त्यांच्याबरोबर चर्चा केली। मी आणि कुलकर्णीनं चर्चा केली, चांगल्या मुद्द्याची त्यांनी चर्चा करून घेतली आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया, विश्वास ठेवू आपण आणि विश्वास आपल्या विश्वासाला ते पात्र असले तरी तर आपण हलग्या घालत त्यांना हार घालतो आणि आपल्या विश्वासाला तडा गेला तर आपला मार्ग पुन्हा लालबावट्याचा जो आहे तो कायमचा खुला राहील। तर या पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीनं साहेबांना त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो। इकडे पोलीस बरोबर उभं राहिलेले आणि आमचे विद्यार्थीच असल्यामुळे सगळ्या जिल्ह्यात त्यांनी आपल्याकडे गेले। हां, त्याबद्दल बारशीला बारका होता ते आता जरा चांगलं झालं पोलीस त्यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांच्या साहेबांना धन्यवाद देतो। मला पत्रकारांना आपलं बाईट घेतलं पत्रकारांना त्यांना धन्यवाद देतो। तुम्हाला द्यायचं का धन्यवाद? मी ज्या मागण्या केल्या 12 मागण्याच्या अनुषंगाने कुलकर्णी साहेब होते, ठोंबरे साहेब होते, तुमच्या तालुक्याचे अध्यक्ष होते। अगदी सकारात्मक चर्चा झालेली आहे। या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत आपण टाईम शेड्यूल तयार केला आता आम्ही आज बसल्यानंतर की कुठली ज्या तुमच्या 12 मागण्या आहेत त्या 12 मागण्यातल्या कुठल्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावरच्या आहेत त्या ग्रामपंचायतला लेखी कळवणं आणि त्याची अंमलबजावणी होती का ते पण बघणं। तसंच ज्या गोष्टी माझ्या स्तरावरच्या आहेत तिथल्या उदाहरणार्थ तालुका स्तराला मीटिंग वगैरे लावतो ते आपण इथून पुढं नियमितपणे चालू करतो। नियमितपणे तुमच्या मीटिंग येतात। दुसरं तुमच्या सेवा पुस्तकाच्या बाबतीत म्हणजे ते खरं तर महत्त्वाचं आहे। ते कॅम्प लेवलवरती आपण काम सुरू करतो आहे। जनस्तरावरती ते कॅम्प घेतले जातील। त्या ठिकाणी ग्रामसेवक असतील, तुम्ही कर्मचारी असाल। मी आज पण म्हणलं की तसं बघायला गेलं तर ग्रामसेवक आणि तुमचं
म्हणजे काहीतरी वेगळं मत असतं असं कधीच नाही, कारण तुम्ही बऱ्यापैकी एकत्र असता. फक्त हे राहून जातं, आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू, ते ग्रामसेवक बदलतात, नवीन ग्रामसेवक येतात. तुमचं काम करायचं नाही असा ग्रामसेवकचा उद्देश नसतो, पण ते एकदा राहत गेलं की त्याला सुरुवात होत नाही. त्या अनुषंगाने आपण गणस्तरावरती कॅम्प लावतोय. विस्तार अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करतील, त्या ठिकाणी तुम्ही ते भरायला सुरुवात करावी. खरं तर ठरलं होतं इथंच कॅम्प लावायचे, पण इथं कॅम्प लावलं तर बऱ्याचशा वेळा काय होणार की तुमचा एक आदेश राहिला तर तो आणायला तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरती जावं लागतं. त्यापेक्षा त्या गणात असेल तर त्या ग्रामपंचायती तुमच्यापासून जवळ असतील, कारण एकदा जर का काम सुरू केलं तर मग ते लवकरात लवकर संपवावं, त्या उद्देशाने आपण अशी व्यवस्था केलेली आहे. तर तुमची आणखी एक मागणी होती आयडेंटिटी कार्डची, ते तुम्हीच तयार करून आणा, मी सह्या तुम्हाला करून देतो. त्या बाबतीत काही अडचण येणार नाही. राहणीमान भत्ता हा पहिला विषय होता, पण चर्चेला जरा थोडासा उशीर आला. राहणीमान भत्त्याच्या बाबतीत जो आता सध्या द्यायला सुरुवात झालेली आहे काही ग्रामपंचायतमध्ये, त्याचं विस्तार करत जातो. एका दिवशी जरी आपल्याला 100% शक्य नसलं, काही छोट्या ग्रामपंचायत आहेत, शेवटी तिथलं पण वार्षिक उत्पन्न किती हा थोडासा विचार करू. त्या दृष्टीने सुद्धा मी आत्ता TPOंना सांगितलेलं आहे, दर महिना 2 महिन्याला त्याचा आढावा घेऊन ह्या ग्रामपंचायतची संख्या वाढवत जाऊ आणि हा किमान राहणीमान भत्ता सुद्धा तुम्हाला मिळाला. आणि दुसरी जी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीचं, ते आता आम्ही यादी प्राप्त करून घेतली. त्या यादीतलं प्राधान्याने बघतो की बाबा ह्यांची जर का कपात झाली तर ह्यांच्या खात्यावर का जमा नाही, आणि जर ती त्यांच्या खात्यावर जमा नाही तर ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा आहे का. ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा असेल तर ती 1 महिन्याभरातच तुमच्या अकाउंटला दिली जाईल. ग्रामपंचायतकडनं जर का कधी खर्च झालेले असेल तर येणाऱ्या वसुलीतनं प्राधान्यानं तुमचे ते पैसे तुमच्या खात्यावरती भरण्याची कारवाई करण्यात येईल. हे फक्त पत्र देत नाही, आम्ही इथून आढावा घेऊन सुद्धा बघू की ह्या पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला लागलेत का. आता एक होणार नाही की एखाद्याची जर का खूप मोठी रक्कम आहे तर एकाच हप्त्यात सगळी तुम्हाला रक्कम मिळेल, पण सुरुवात तरी नक्की होईल. तिथून पुढं आपण टप्प्याटप्प्याने सगळ्या रक्कम आपण हे करूया, हस्तांतरित करूया. आमची चर्चा अगदी व्यवस्थित झाली. तिथून पुढं सुद्धा तुमचे काय प्रश्न असतील, तुमचा असा एवढा सगळ्यांचा वेळ न घालवता तुम्ही एक 8-10 जण येत चला, आपण चर्चा करत जाऊ. चर्चा नाही सुटलं तर मी पण सांगतो. सर आणि विषय आपला याचा विम्याचा विषय कोणता तो पण झाला विषय. तिथून पुढे दर फेब्रुवारीला आपण ते भरून रिन्यू करायची पण प्रक्रिया सुरू करतोय. त्याचं ग्रामपंचायतला आपण पत्र देऊया आणि संपूर्ण करूया. कर्मचारी बंधू, आपणाला जे आतमध्ये चर्चा झाली ते अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यांच्याच अनुषंगाने जो कोणी याच्यामध्ये दिरंगाई करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे सुद्धा आश्वासन दिलेले आहेत साहेबांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत सहकारी गटविकास अधिकारी साहेब आहेतच आपल्याला, कारण दिवाळीच्या टायमाला रात्री 9:30 वाजता कोऱ्या चटावर सही केलेले साहेब आहेत. आपल्याला सहकार्य आहेतच, परंतु येथील प्रशासन जो आपला प्रशासन आहे तो पंचायत समितीच्या पत्रालाच देखील गुमानत नाही, म्हणून आजचा हा मोर्चा काढलेला होता. त्या मोर्चाच्या अनुषंगाने सर्व आपले प्रश्न सकारात्मक झालेले आहेत. त्याचं जे काही पुढील कार्यवाही आहे ते 5 तारीख, आज 10 आहे, तर 20 तारखेपर्यंत ते शेड्यूल चालू होईल. आणि या निमित्ताने आज आपल्याकडे गटविकास अधिकारी साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यांच्यासोबत त्यांचे सहविस्तार अधिकारी होते, पोलीस प्रशासन होता आणि तुम्ही देखील सर्व काम सोडून आलेला आहात. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आपण अभिनंदन किंवा धन्यवाद अर्पण करतो. आणि आपल्या राज्याचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ठोंबरे सर यांच्या परवानगीने आजचा मोर्चा, तर तानाजी ठोंबरे सर यांनी 2 मिनिटं त्यांचं मनोगत व्यक्त केलं.
गाडी घ्या.
पाहिजे. अरे आमच्या मागण्या मान्य करा.